सकल दोष जाती बंगा दृष्टी पडिता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. सिस्टीम चांगली करा, आवाज एकदम असं झालं एमपीवर लावलं तरी चांगला आवाज येईल असं ऑपरेटिंग चांगली करा. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी दंडाचा वारकरी दंडाचा वारकरी दंडाचा वारकरी संतांच्या वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती बंगा दृष्टी पडिता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपणी झालेल्या मातेला वंदन करून हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनपणी झालेल्या मायभूमीला वंदन करून मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आधी करून वारकरी संतांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी वक्त्या नात्यानं काही पर्याय रूपे 2 शब्द बोलणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो आणि ते क्रम प्राप्तही आहे. याचा थोडा आवाज कमी करा नॉर्मल. हॅलो 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 इकडे लक्ष द्या सगळ्या महिला मंडळ, इकडे लक्ष द्या सगळ्या. आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतो का? हातवर कर बरं माग. म्हणजे एवढ्याच बायांना माझा आवाज येतो, बाकीच्यांना येत सगळ्यांना येतो का? हातवरती करा. हा आता एक काम करायचं, जोपर्यंत कीर्तन होत नाही तोपर्यंत वरती हात नका करू, फक्त शांत बसा. सिस्टीम अजून थोडी हे करा, याचा आवाज थोडा कमी करा. थोडा कलबिचल कमी झाला का माझं थोडं कमी करा. हॅलो ते वाजवायला लय भारी वाजवतो पण पीटी पाहिजे. हा हा चला, जास्त वेळ तर आपल्याला कीर्तन करायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण आज ज्या निमित्त या ठिकाणी कीर्तन सुरू आहे चांगला व्यवस्थित करा. ते असं झालं नुसतं ते आपलं गंगा पूजनाचं कीर्तन आहे. आणि या गंगा पूजनाच्या निमित्तानं गेल्या महिन्यामध्ये आपण सर्वच तुमच्या गावातील जवळजवळ 55 माणसं, आज जवळजवळ मी तर म्हणेल 23-24 जोडप्यांचा गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करताय आणि सगळे मिळून एकत्रित करताय. याच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय होतं एकीचं बळ काय नाही याच्यातून आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. खऱ्या अर्थानं संपूर्ण गाव तर आलंच, पण पाहुणे रावळ्यांना सुद्धा परत टेन्शन. एक तर लग्नाची आज त्याची दाट आहे, पण तरी सुद्धा अतिशय सुंदर नियोजन आयोजन आपण सर्वांनीच केलं. सकाळपासून जवळजवळ मिरवणूक तास 1.5 तास चालली. ब्राह्मण देवतेच्या हातनं आपण गंगेच्या पाण्याचं त्या ठिकाणी पूजन केलं. आपल्याला आता थोडं ज्ञानदान करायचं आणि या ज्ञानदानानंतर आपल्याला अन्नदान सुद्धा या ठिकाणी घडावं. कारण ही जी 55 माणसं त्या ठिकाणी काशी यात्रेला आलेली होती, त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की फक्त आपल्यालाच पुण्य मिळता कामा नाही, तर आपल्या संपूर्ण गावाला त्याचा लाभ मिळावा म्हणून या ठिकाणी गंगा पूजनासाठी त्या ठिकाणी जल त्या ठिकाणी या ठिकाणी आणलंय.
आणि आता त्याचं पूजन ते आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ज्ञानदानाच्या स्वरूपात, अन्नदानाच्या स्वरूपात ते आपल्याला या ठिकाणी चाखायला मिळणार आहे. फक्त आता जोपर्यंत मला माहिती आहे वेळ झालेला आहे, 12:30 वाजून गेलेले आहेत. आता बरोबर 3 वाजता तुम्हाला मोकळं करतो. तुम्ही असले म्हणजे याचा अर्थ 3 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्यायला हरकत नाही. जर मोकळा असा, कारण कारण हसण्याचे प्रकार आहेत. महाराजांना लवकर उरकायला लावायचं असं लोक हसायचेच थांबत नाही. पण मला माहिती आहे योग्य वेळ योग्य प्रतिसाद. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो माझ्या योग्य वेळेमध्ये, आता कीर्तन 12:30ला चालू झालंय, जेव्हा संपल तेव्हा संपल, पण जोपर्यंत आपण या धर्म मंडपामध्ये बसलेलो आहोत ना, तोपर्यंत इतकी शांतता प्रदान करा, इतकी शांतता प्रदान करा. कारण मी प्रत्येक वेळी म्हणत असतो कि भागवत शास्त्राचे निर्माते असं म्हणायचे की कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं होते हैं, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. विठाला विठ्ठल 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 विठाल विठाल विठ्ठल 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 गंगा पूजनाच्या निमित्तानं असलेलं हे कीर्तन आपल्याला तासभर आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे. गेल्या महिन्यामध्ये आम्ही श्री क्षेत्र काशी या ठिकाणी तीर्थयात्रेकरता गेलेलो होतो आणि विशेष योगदान आपल्या गावाचं फार मोठं आहे. कारण एकमेकाबरोबरच या यात्रा घडत असतात. स्वतंत्र यात्रा सहजासहजी कुणाच्या घडत नाही. एवढी थंडी असताना सुद्धा आपण सर्वच माणसं, मी तर म्हणेल जास्तीत जास्त माणसं 50 वर्षाच्या पुढचेच होते, कष्ट यात्रा सहन करून. आणि देव तसा बी सहजासहजी मिळत नाही. एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये मी तर म्हणेल 1-2 दिवसच आम्हाला सूर्याचं दर्शन झालं. एवढा धुका असताना, एवढी थंडी असताना इतक्या सुंदर पद्धतीनं त्या पवित्र गंगेचं स्नान करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त झालं. याचा अर्थ आपलं पूर्वजन्मीचं पुण्य कुठंतरी कामी आलं. नाही तर प्रत्येकाची इच्छा असते येण्याची, पण वेळ राहत नाही. पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. इतक्या सुंदर पद्धतीनं सर्वच तीर्थयात्रा संपन्न झाली. काशी यात्रेचं पाणी, काशी यात्रेचं पवित्र तीर्थ घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यालाच त्याचं भाग्य नाही म्हणून संपूर्ण गावाला त्या जलाचा, त्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं हे गंगा पूजन अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण सुरू केलं. उपस्थितांमध्ये सर्वच ग्रामस्थ मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य म्हणून त्यांची साथ या ठिकाणी लाभली ते श्रीरामपूर तालुक्याचं भूषण आमचे सुभनजी महाराज बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमनेर तालुक्याचे भूषण आमचे नवनाथजी महाराज गडाख, दोघही असे एकावनी एक बळीरे, म्हणजे कोणीच कमी नाही. अतिशय सुंदर पद्धतीने माझा आवाज तरी थोडा बसलेला असतो पण त्यांचा कधीच बसत नाही. साथ संगत करतायत त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियमवर साथ करतात आपले सर्वांचेच लाडके हार्मोनियमचार्य आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. मृदंगावर साथ करतात आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज. हा आत्ताशी जोर आला याला. हॅलो. आमच्या सर्व साई सद्गुरू गंगा गिरिजी गुरुकुलाचे विद्यार्थी मुलांना थोडं शांत बसा बघता. शांतता जेवढी तुम्हाला सांगतो कीर्तन इतकं सुंदर होणार आहे. मला जो भाव या ठिकाणी प्रकट करायचा, ज्या गंगेचं महत्व मला सांगायचं ना, मी जास्त कीर्तन करणार नाही पण जे आहे ते सांगणार आहे. मला सांगायचं काय की गंगा कुठून आली, कोणी आणली आणि कशा करता आणली एवढंच मला तुम्हाला सांगायचं. कीर्तन सेवेला पूर्ण विराम द्यायचं. फक्त सांगत असताना इतकं भावनेने तुम्ही ऐका, इतकं भावनेने ऐका. कारण मी तर असं म्हणेल बरं का की आम्ही मृत्यूलोकामध्ये आलो म्हणजे फक्त संसार करण्याकरता आलेलो नाहीये. काहीतरी भगवान परमात्म्याचे उपकार आमच्यावर आहेत, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आम्हाला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना. मग भगवंताने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलंय, एवढे सुंदर हात दिलेत, पाय दिलेत, कान दिले, डोळे दिले, सगळं काही दिलंय. मग त्याची सेवा आमच्या हातनं घडणं गरजेचं आहे की नाही. एक वेळचा प्रसंग असा घडला होता की नाथ महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं. उन्हाळ्याचे दिवस होते. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी बारीला लागले. पायरीवरून वरती जात असताना काही भिकारी त्या ठिकाणी रोडच्या कडेला बसले होते, म्हणजे कडेला भीक मागत बसले होते आणि त्यांचं भजन चालू होतं.
नाथ महाराजांनी पाहिलं, अरे 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 देवा, तूच म्हणतो की माझं भजन करा, आणि तुमचं भजन करण्याची काय अवस्था आहे? देवाच्या समोर जाऊन उभा राहिले. देवा, कळत नाही तुला काही? ही योग्यता संतांची आहे. त्या नाथ महाराजांनी देवासमोर गेले आणि देवासमोर सांगितलं, देवा, अरे यायला एकाला हात नाही, तुझं भजन करतायत, एकाला पाय नाही, एकाला डोळे नाही, एकाला कान नाही, काय अवस्था करून ठेवली बघ ना त्यांची. काय असतं, वरून बोलणाऱ्याला थोडं सोपं वाटतं, खालून बसणाऱ्याला, पण वरच्यालाच माहित असतं काय अडचणी आहे. अजून आम्ही काही बोलू शकतो. देव त्या ठिकाणी म्हणले, बाबा महाराज तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच माझी जागा घ्या ना, 2 तासासाठी सत्ता तुमच्याकडे देतो, काय करायचं ते करा. देव असे खाली उतरले, नाथ महाराज असे कटेवर हात ठेवून त्या ठिकाणी उभे राहिले, डोळे बंद केले. आता आंधळ्याला डोळे द्यायचे आहेत, पांगळ्याला पाय द्यायचे आहेत, पण पाठीमागचं चरित्र देव समोर आलं. काय चरित्र समोर आलं? लक्षपूर्वक ऐका. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. मागच्या जन्मामध्ये कधी आम्ही भगवंताची सेवा करण्याकरता हाताने टाळी वाजवली नाही, कधी आम्ही तीर्थयात्रेकरता जात असताना पायी वारी केली नाही. एवढं सगळं चालू असताना आम्ही जर केलं नसतं तर आम्हाला ते पाप भोगावे लागतं. परत डोळे बंद केलेले होते, परत लक्षात आलं, अरे आंधळ्याला डोळे नाही आहेत, का नाही आहेत? पूर्वजन्मी पाप केले तेव्हा बहुविस्तारिले, केलं कर्म झाले त्याची भोग आले, केलं कर्म झाले त्याची भोग आले. उपदरले ऐसा किती, उपदरले ऐसा किती, हरिमुखी गाता हार पर जिंदा, हरिमुखी गाता हार पर जिंदा, हर पर झाला. हॅलो, हा आता थोडा आवाज वाढव फक्त. हॅलो, थोडा बेस हॅलो हॅलो. म्हणून आमच्या हाताने या ठिकाणी नाथ महाराजांनी त्या ठिकाणी डोळे बंद केले की त्यानं आयुष्यभर कधी हाताचा वापर केला नाही, कधी पायाचा वापर तीर्थयात्रेला केला नाही, तोंडाचा वापर कधी भजना करता केला नाही, म्हणून ही परिस्थिती आली. नाथ महाराज डोळे उघडून बघितलं, देवा खाली उतरले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही करता तेच योग्य आहे. शेवटी जे आम्हाला भोगायचं ते आम्हाला भोगावंच लागतं, पण याही परिस्थितीमध्ये फक्त संसाराकरता आमचा जन्म नाही, तर आमचा जन्म त्या भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता, त्याची भक्ती करण्याकरता सुद्धा आमचा जन्म आहे. हे माणसाने खऱ्या अर्थानं थोडं लक्षात धरलं पाहिजे. न तर त्या संसाररूपी मायाजाळामध्ये आम्ही एवढं गडून गेलो, माणसाला वेळच राहिली नाही. आणि मी तर असं म्हणेल बरं का, की भारतामध्ये किंवा या जगामध्ये भक्ती जर कोणामुळे टिकली असेल ना, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे फक्त महिला मंडळ आहे. फक्त महिला मंडळ आहे. कारण माणसाला वेळच राहिला नाही. महाराज उगाच या घरातून तुम्हाला काढतात म्हणून तुम्ही निघता. खरं आहे का खोटं आहे? असं आहे महाराज. म्हणून भक्ती टिकली असेल तर ते फक्त महिला मंडळामुळे या ठिकाणी टिकलेली आहे. भगवंत जो करत असतो तो चांगलंच करत असतो, आणि शरीररूपी देह ज्याचा चांगला ना, तो जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस समजला जायचा. तुमच्याकडे किती पैसा आहे, गाडी आहे, वावरं आहेत, बंगले बांधलेत, याला समाधान म्हणत नाही. ज्याचं शरीर चांगलं तो माणूस जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस समजला गेला आहे. मग आम्ही तीर्थयात्रा केल्या पाहिजे, आम्ही भगवंताची भक्ती करण्याकरता गेलो पाहिजे, आणि कुणाबरोबर सुद्धा नाही करायची. सात्विक माणसाबरोबरच तुम्ही तीर्थयात्रेचा आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या निमित्तानं या ठिकाणी निवडलेला अभंग आता पहिलं सारखंच राहू द्या, आता त्याला बोटच नका. हॅलो, पहिलं जसं केलं तसंच करा. हॅलो हॅलो. राहू द्या असं. त्या निमित्तानं आज जो मी या ठिकाणी अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो नामदेव महाराजांचा अभंग आहे. कोण नामदेव महाराज? थोडं लक्षपूर्वक ऐका.
भगवंताचे अतिशय प्राणाहून प्रिय असणारे भक्त जर कोणते असेल ना तर ते नामदेव महाराज. वास्तविक पाहता शांत स्वभाव ज्यांचा आहे ते पैठणचे नाथ महाराज आहेत, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. वैराग्य जर आम्हाला पाहायचं असेल तर तुकोबारा आहेत आणि ज्ञान जर आम्हाला बघायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज आहेत. तसं भक्त कोण असेल तर ते नामदेव महाराजांचं या ठिकाणी उदाहरण येतं. काही भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? सरळ थोडं लक्षपूर्वक ऐका. भक्ती म्हणजे देवाशी विभक्त नसतं तया नाम भक्ती. काही माणसं तुकोबारायांकडे गेले होते आणि तुकोबारायांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक माणसाने विचारलं, महाराज भक्ती म्हणजे काय आम्हाला थोडं समजून सांगा. काय विचारलं? भक्ती म्हणजे काय ते थोडं समजून सांगा. त्यावेळेला नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, नेमकं तुम्ही आले कुठून? भक्ती म्हणजे काय? तुम्ही आले कुठून? हे म्हणे आम्ही कसऱ्यावरून आलो. कोणी म्हणे लोहऱ्यावरून आलो, मेंढवून आलो, गोगलगाववरून आलो. महाराज भक्ती म्हणजे काय? बरं शेती करता तुम्ही, हो काय करता शेतीमध्ये? काय नाही, आता पाटाचं पाणी आलंय, आता आम्ही पाटा खालचे झालो. ऊसाचं पीक दणकून चालू आहे. कांदे करतो, आता द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात आमच्याकडे होईल. कांदे करता नेमकं म्हणजे काय करता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज काळं निळं बी असतं गादी वाफ्यात, ते आम्ही टाकतो, पाणी भरतो आणि ते ज्यावेळेस रोपट लागवडी योग्य होतं त्यावेळेस ते आम्ही उपटतो आणि दुसऱ्या वाफ्यामध्ये जाऊन त्याची लागवड करतो. तुकाराम महाराज म्हणले, मग याला तर भक्ती म्हणतात ना. ती कशी? तुम्ही त्या ठिकाणी एका वाफ्यातलं बी दुसऱ्या वाफ्यामध्ये नेऊन लावता, याच्या आता ते तयार झालेलं बी दुसऱ्या वाफ्यात रोप दुसऱ्या वाफ्यात नेऊन लागता. तसं आमचं संसारावरचं प्रेम बाजूला केलं आणि आम्ही भगवंता चरणाशी लीन झालो, त्यालाच तर भक्ती असं म्हणतात. विठाला अशा अनेक नामदेव महाराजांच्या कथा त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. नामदेव महाराजांना त्या ठिकाणी भगवंत नामदेव महाराजांबरोबर खेळत होते, जेवत होते, दूध सुद्धा पेत होते. इतकं प्रेम भगवंताचं नामदेव महाराजांवर होतं. ऐतिहासिक अनेक घटना आम्हाला नामदेव महाराजांच्या बघायला मिळतील. औंढा नागनाथ क्षेत्री गेले असताना त्या ठिकाणी मंदिराच्या समोर उभं राहून कीर्तन सुरू होतं आणि तिकडे ब्राह्मणांचं काहीतरी मंत्रोच्चार मध्ये चालू होते. पण नामदेव महाराजांचं भजन चालू असताना, कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी ते ब्राह्मण बाहेर आले आणि विक्षेप होतोय आम्हाला, म्हणून नामदेव महाराज पाठीमागे जाऊन भजन कर, इथं आम्हाला देवाला प्रकट करायचंय, देवाला प्रसन्न करायचंय. तुझं काय ते चाललंय कीर्तन, जा पाठीमागे करून उभं राहून भजन कर. नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन मंदिराच्या पाठीमागे जाऊन सुरू केलं. वाईट वाटलं नामदेव महाराजांना, पाठीमागे गेले, वाईट वाटलेलं होतं, कीर्तन सुरू केलं. पण भगवंताचं प्रेम बघा ना, भगवंताचं एवढं प्रेम नामदेव महाराजांना होतं की साक्षात चमत्कार असा घडला की पाठीमागे कीर्तन चालू असताना साक्षात ते मंदिर फिरलं. या ऐतिहासिक घटना आहेत आणि म्हणून ते नामदेवराज या ठिकाणी वर्णन करतायत, गंगेचं महत्व प्रतिपादन करतायत. ते म्हणतात की वाचे म्हणता गंगा गंगा. जर आम्ही नुसतं वाचेनं आमच्या मुखानं त्या गंगेचं नाव जरी घेतलं तरी आमच्या ठिकाणी असणारे हजारो पाप नाहीशी होतात. एक नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वताचं नुसतं आम्ही जरी नुसतं दर्शन जरी घेतलं ना, आम्हाला कशाचीच भीती राहत नाही. त्याच्या खाली एक कुशावरती एक कुंड आहे. त्या कुंडाचं जर स्नान आमच्या हातनं घडलं ना तर आम्हाला आमचे सगळे पाप त्या ठिकाणी धुतले जातात. नामदेव महाराज म्हणतात की नामा मने प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गजना. आम्ही फक्त त्याची प्रदक्षिणा जरी केली तरी सुद्धा आमचे इतकं पुण्य वाढलं जात आहे की त्याची गणना आयुष्यात पुढे करता येत नाही. हा भाव विठाला हॅलो. आता पुढे नेतो, थोडं लक्षपूर्वक ऐका, थोडा आवाज एवढा. आता ही गंगेचं आम्ही तीर्थ या ठिकाणी घेऊन आलो. नेमकी गोदावरी नदी कुठून तयार झाली, ती कुणी आणली, कशा करता आणली,
याचा सगळा इतिहास तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचा आहे. फक्त ध्यान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. मुलांना थोडं शांत बसवा. कुणी गंगा आणली? भगीरथ राजानं आणली. कुणाकरता आणली? आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता आणली. आणि कुठून आणली? तर स्वर्गातून आणली. मग गंगा कुणी आणली? आता थोडं पाठीमागे नेतो, पौराणिक कथेमध्ये तुम्हाला घेऊन जातो. एक सगर नावाचा राजा आहे. तो सगर नावाचा राजा, त्याला 2 बायका होत्या. त्याच्यातला एका बायकोला पोटी मूलबाळच नव्हतं, पण दुसऱ्या बायकोला किती मुलं झाली असतील माहिती? 60,000 पोरं झाली. किती? शास्त्राची भाषा ही वैराग्याची भाषा असते, चुकीचे अर्थ काढायचे नाही. परिणाम असा घडला की पहिलीला तर काहीच मुलं झाले नाही, पण दुसरीला मांसाचा गोळा तयार झाला. तिला इतकं अवघड वाटायला लागलं, काय करावं म्हणजे तिने वैतागून तो मांसाचा गोळ्याचे 60,000 तुकडे केले आणि भगवंताच्या आशीर्वादानं त्या 60,000 तुकड्याचे सजीवीकरण झालं आणि त्याच्या पोरांमध्ये रूपांतर झालं. 60,000 पोरं जन्माला आले, ही आमची भारतीय संस्कृती आम्हाला सांगते. आणि ते 60,000 पोरं ज्यावेळेस मोठे झाले, मोठे झाल्यानंतर सगर राजाला एक दिवस म्हणाले, बाबा आम्ही एवढे 60,000 पोरं आहेत, आपण नाही का आता 75वी साजरी करतो, 100वी साजरी करतो. आम्हाला असं वाटतंय की तुमचा अश्वमेघ यज्ञ करावा, की त्याच्या जोरावर तुम्हाला इंद्रपद प्राप्त होईल. कोणतं पद? इंद्रपद प्राप्त होईल. सगर राजा म्हणे काय हरकत नाही. शेवटी काय असतं माहिती का, इतरत्र कुणाचे आपण काही करण्यापेक्षा आपण आपल्या बापाचे उत्सव साजरे करा. आम्ही जर आमच्या बापाचे जर उत्सव साजरे केले तर नक्कीच आमच्या बापाचं वर्ष 10-20 वर्ष वाढलं जाते. पण आपल्याला ती सवयच राहिली नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? यज्ञाचं आयोजन केलं. 60,000 पोरांनी यज्ञाचं आयोजन केलं. 99 यज्ञ पूर्ण झाले आणि तिकडे देवेंद्राला चिंता पडली. देवेंद्र देवांचा राजा, त्याला काय म्हणतात? देवेंद्र. त्या देवेंद्राला चिंता पडली की आता जर 100वा जर यज्ञ पूर्ण झाला तर आपली खुर्ची गेली. काहीतरी हालचाल करावं लागेल, नाही तर रात्रीतून खुर्ची. तो देवेंद्र बरं का, तुमच्या डोक्यात दुसऱ्याचे मुंबईचे देवेंद्र नाही, तिकडले देवेंद्र. त्या देवेंद्र चिंता पडली की काहीतरी करावं लागेल, नाही तर आपला इंद्रपद गेलं म्हणून समजा. मग तो यज्ञाचा जो अश्वमेघ घोडा होता ना, तो इंद्राने रात्रीतून चोरला आणि चोरल्यानंतर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये पाताळामध्ये बांधून दिले. सकाळी उठून पाहता ते 60,000 पोरं, अरे आपल्याला तर यज्ञ पूर्णत्वाकडे न्यायचं आहे, आपल्या बापाला इंद्रपद प्राप्त होणार आहे, आणि त्या अश्वमेघ यज्ञाचा घोडाच गायब झाला. जेच पाहायला सुरुवात झाली, घोडा सापडला. इतका घोडा पाहिला, इतका घोडा पाहिला, कुठंच सापडला नाही. सगळीकडे फेरे मारून आले. पण त्या दिवशी जमीन खोदायला, पृथ्वी खोदायला सुरुवात केली ना, पृथ्वी खोलून ज्यावेळेस पाताळामध्ये बघितलं तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये कपिलजी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांच्या शेजारी हा घोडा बांधलेला होता इंद्रदेवानं. यांनी पाहिलं आणि थोडा विचार केला, अरे यांच्या आश्रमामध्ये घोडा, याचा अर्थ हाच चोर असला पाहिजे. कोण? कपिल मुनी चोर असले पाहिजे. म्हणून त्यांनी जागा करण्याचा प्रयत्न केला, पण तपश्चर्येमध्ये होते, सर्वसामान्य महात्मे नव्हते. मग कुणी दाढी ओढतंय, कुणी अंगावर खांद्यावर खेळतंय, कुणी लुटून देतंय. तपश्चर्या कपिल मुनींची भंग झाली आणि भंग झाल्याने डोळे उघडून बघितले, तुम्ही माझी तपश्चर्या भंग केली. त्या कमंडलमधून पाणी घेतलं, त्यांच्या अंगावर शिंपडलं. शिंपडण्याचा परिणाम असा झाला की 60,000 पोरं त्या ठिकाणी जळून भस्म झाले. सगळे राग त्या ठिकाणी, ढिगाऱ्याचे ढिगारे त्या ठिकाणी तयार झाले. आता इकडे सगर राजाला प्रश्न पडला की आपले 60,000 पोरं घोडा शोधण्याकरता गेले, अजून काय येत नाही. म्हणून नातवाला सांगितलं. त्या नातवाचं नाव होतं अंशुमन. काय नाव होतं?
अंशू म्हणाला सांगितलं, अरे जा, तुझे पूर्वज तिकडे घोडा शोधण्याकरता गेलेत, त्यांना बघू नये. ज्यावेळेस ते पृथ्वीचं खड्डं पाहिलं ना, त्या खड्ड्याच्या आतमध्ये पाताळात गेले, तर आतमध्ये कपिल मुनींचा आश्रम होता आणि त्या आश्रममध्ये गेल्यानंतर असा राखेचा ढीग पडलेला दिसला. कपिल मुनींचं दर्शन घेतलं आणि कपिल मुनींना विचारलं, कहो इथून मागं आमचे पूर्वज इकडे आले होते का? 60,000 पूर्वज होते म्हणे, आले होते. कुठं आहे ते? ते काय म्हणे, जाळून भस्म करून टाकले. तुम्ही का त्यांना भस्म केलं? त्यांनी माझी तपश्चर्या मोडली. अहो ते अश्वमेध यज्ञाचा घोडा नेण्याकरता आले होते, द्यायचं होतं, त्यांनी चूक केली होती. आता काय करावं लागेल? एक काम करावं लागेल, तुला गंगेची सेवा करावं लागेल, गंगेची याचना करावं लागेल, पूजा करावं लागेल. गंगा प्रकट झाली की तुझ्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून अंशुमनानं जवळजवळ 1000 वर्ष पूजा केली, पण तरी सुद्धा त्याचं पुण्य कामी आलं नाही, मरून गेला, गंगा आली नाही. त्यानंतर दिलीपने प्रयत्न केले. दिलीपने प्रयत्न केल्यानंतर दिलीपचं पुण्य कमी पडलं, तरी सुद्धा गंगा खाली आली नाही. त्याचा मुलगा होता भागीरथ. त्या भागीरथाने 1000 वर्ष पूजा केली आणि अंतिम सभेला म्हातारा झाला होता. देव काय सहजासहजी मिळत नाही महाराज. आपल्याला असं वाटतं मंदिरात गेलं, डोकं टेकवलं म्हणजे लगेच मिळेल, आणि माणसं इतकं मागून बसतात, कधीच मंदिरात जात नाही. पण तरी सुद्धा एकदाच एकादशीला येऊ द्या, मोठ्या कार्तिक एकादशीला येऊ द्या, आषाढी एकादशीला मंदिरात येऊ द्या, फक्त डोकं टेकू द्या, महाराज आयुष्यभराचं देव लोक मागून बसतात. पण आशानं देव मिळत नसतो. देवाकरता भावनेनं आयुष्यभर त्याची भक्तीच करावी लागते. आणि जो माणूस आयुष्यभर भगवंताची सेवा करतो, भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्याच्याच मुखामध्ये अंतिम समयाला देवाचं नाव येतं. नाही तर आपल्याला एवढं पक्क माहिती आहे, आयुष्यभर भक्ती करू नका आणि अंतिम समयाला देवाचं नामस्मरण घ्या, मोक्ष मिळेल. एवढं साधं आहे का ते? अंतिम समयाला सुद्धा आमच्या मुखामध्ये नाव येण्याकरता आम्हाला आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, तेव्हा अंतिम समयाला आमच्या मुखात नाव येते. एवढं सोपं सुद्धा नाही महाराज. त्या भागीरथानं आयुष्यभर सेवा केली आणि त्या ठिकाणी रात्री झोपेल असताना त्याच्या स्वप्नामध्ये एक सुंदर स्त्री आली. पांढरे वस्त्र परिधान केलेले होते, पांढरी साडी घातलेली होती, केस मोकळे सोडलेले होते आणि पाण्यासारखा चेहरा होता. तर त्या ठिकाणी ती गंगा त्याच्या स्वप्नामध्ये ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या वेळी बोलून गेली की भागीरथा, मी गंगा आहे. तुझ्या यज्ञामुळे, तुझ्या नामस्मरणामुळे, चिंतनामुळे मी प्रसन्न झालेत. मला खाली यायचं आहे, पण मला असं खाली येता येणार नाही. मग त्याच्याकरता मला अगोदर धारण करणारा कुणीतरी हवा आहे, कारण मी जर तसे खाली आले तर पृथ्वीला छेद पडेल आणि मी सरळ पाताळात निघून जाईल. मग मला त्या ठिकाणी स्थान कुठंतरी हवंय, त्याच्याकरता तू महादेवांची प्रार्थना कर. आणि ती गंगा माता अदृश्य झालेली होती. भगीरथानं महादेवांची प्रार्थना त्या ठिकाणी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर प्रसंग असा घडला की महादेवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही, मी माझ्या जटेमध्ये त्या गंगेला प्रवेश देतो. गंगा खाली आली, महादेवांच्या जटेमध्ये आली, पण ती जटेतून बाहेरच येत नव्हती. गंगा तशीच खेळून होती. इकडं पार्वती माईला प्रश्न पडला की एवढे दिवस झाले अजून शंकर महादेव आपल्याकडे आलेच नाही. गणपती बाप्पांना बोलवलं आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी आल्यानंतर गणपती बाप्पा पार्वती माई पोराला म्हणतात, अरे गणेशा, किती दिवस झाले तुझे पप्पा मला वेळच देत नाही. त्यावेळेस का पप्पा शब्द नसेल, बाबा म्हणू आपण. एवढ्या दिवसापासून नवीन मोबाईल घेऊन दिलाय कोणाला? हे सगळं चालू असताना आता काय करावं लागेल? त्यावेळेस गणपती बाप्पांनी युक्ती सुचवली की तुझ्या दासीमध्ये, म्हणजे तुझ्या ज्या दासी आहे ना, पार्वती माईला सांगितलं, तुझ्या ज्या दासी आहेत त्यांच्यामध्ये एक उमा नावाची दासी आहे, तिला सांग तू गाय व्हायचं. गौतम ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत,
आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी बसलेले असताना ती गाईला सांगायचं की त्या गवतातून पळायचं. गवतातून म्हणजे कुश, म्हणजे ते तांदूळ आपण त्याला म्हणतो, ते तांदूळाचे झाडं वगैरे असतात, गवताच्या काड्या आपण त्याला म्हणतो, त्याच्यामधून पळायचं. आता युक्ती कोण कोणाला सांगते? झोपले नाही ना? गणपती बाप्पा आईला सांगतायत की तू असं असं करायचं. मग त्या दाशीला सांगितलं गाय व्हायचं. पार्वती माईनं तिला विचारलं तुला आता मी मोठ्या पिक्चर मध्ये एक रोल देणार आहे, करणार आहे का? ते म्हणे हरकत नाही. पण गणपती बाप्पाने सांगितलं गवताची काडी ज्यावेळेस गौतम ऋषी फेकून मारतील त्यावेळेस तू मरणार तर नाही, पण मरण्याचं नाटक करायचं. ठरलं. ती उमा नावाची दासी गाय झाली आणि त्या गवतातून पळत असताना गणपती बाप्पा गौतम ऋषींकडे गेले आणि सांगितलं ती पा गाय पळतीये. गौतम ऋषींना राग आला, गवताची काडी उपटली आणि तिच्यावर फेकली आणि त्या गायीचा रोल चालू होता. तुम्हाला अगोदरच सांगितलं तिनं मरायचं नाटक केलं आणि गणपती बाप्पानं बोबाटा सुरू केला. गौतमाने गाय मारली. काय बोबाटा केला आणि परिणाम काय झाला म्हणजे सांगितलं कोणी? तिथं ऋषी मुनी बसलेले होते. गौतम गाय मारली. आता काय करावं लागेल? आता एक काम करा, महादेवांकडे जा, त्यांना प्रसन्न करा आणि गंगेला इथं घेऊन या. महादेवांकडे गेले. कोण? गौतम ऋषी. मग महादेवांची प्रार्थना केली. महादेवाने एक जटा उपटून ती त्यांच्याकडे दिली. ते आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मगिरीवर ती आदळली आणि तिथून गंगा प्रकट झाली, पण गुप्त झाली, बाहेरच येत नव्हती. बरं आता ती बाहेर नाही आली, मग कुशावर एक स्थान आहे, त्या ठिकाणी गंगा प्रकट झाली. आता ही गंगा म्हणजे गोदावरी. थोडं लक्षपूर्वक आहे. गंगा म्हणजे गोदावरी. ती गोदावरी, गो म्हणजे गाय आणि वध म्हणजे गौतम ऋषींनी वध केला. ती गोदावरी त्या कुंडामध्ये आली. त्या कुंडातून वाहत नाथसागरला जाऊन पोचली आणि नाथसागरला जाऊन पोचल्यानंतर ती पुढून समुद्राला गेली आणि समुद्रात गेल्यानंतर आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सगर राजाचे 60,000 पोरं होते. ते 60,000 पोरांची राख तिथं पडलेली होती. त्या गंगेचे पाणी त्या राखेवरून गेलं आणि त्या 60,000 पोरांना त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती झाली. याला म्हणतात गंगेचं स्थान. विठाला आणि म्हणून ही गंगा त्या ठिकाणी अवतरित झाली. तिने 60,000 पोरांचा उद्धार केला. भागीरथानं ती प्रयत्न करून आणली. पहिले प्रयत्न त्या 80 केले, दिलीपने केले, भागीरथाने केले. ती भागीरथाने आणलेली गंगा आपल्या या ब्रह्मगिरी पर्वतावरून वाहत कुठे गेली? नाथसागराला गेली आणि तिथून सगर नागाच्या राजाच्या नावानंच ते सागर नाव त्या ठिकाणी समुद्राला पडलं. अवघ्या झाल्यावर मी